आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 10 नोव्हेंबरला होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. या संदर्भात अर्ज करणे सुरू झालेले आहे. ऑनलाईन फॉर्म भरणे 9 तारखेपासून सुरू झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला खूप विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर भाषा निवडायची कशी, भाषा 1 काय निवडायची आणि भाषा 2 काय निवडायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात थोडा संभ्रम झालेला आहे आणि गोंधळ पण निर्माण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे ज्यामधून विद्यार्थ्यांच्या शंका कुशंका ह्या दूर होतील. आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आले असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यासारखे जे व्हिडिओज आहेत हे आपल्याला आणि माहिती सुद्धा आपल्याला अपडेट मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचं जे अर्ज आहे प्रक्रिया ही सुरू 9 तारखेपासून झालेली आहे. म्हणजे काल त्या दिवशीपासून सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे आणि शेवटची तारीख हे 30 तारीख आहे. आपल्याला माहिती आहे 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण पेपर 1 पेपर 2 चा जर विचार करतो म्हटलं तर भाषा आपल्याला माहिती आहे की भाषा 1 काय टाकायची आहे आणि भाषा 2 काय टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भाषा 1 काय टाकायची आहे. जे विद्यार्थी भाषा मराठी आहे ज्या विद्यार्थ्यांची, तर भाषा तुम्ही माध्यम काय टाकताय, तुमचं डीएड कोणत्या माध्यमातून झालाय, बीएड कोणत्या माध्यमातून झालाय हे आपल्याला माहिती आहे. आपण पेपर कोणत्या माध्यमातून सोडवणार आहे हे आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की भाषा 1 जे आहे हे 1 जर तुम्ही टाकत असाल तर तुमचं 1 जी भाषा टाकणार आहात ही एक माध्यम असणार आहे तुमचं. आणि जो माध्यम असणार आहे, एक भाषा जर टाकणार आहात तुम्ही, तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की अर्जदाराने जे माध्यम निवडले असेल तेच माध्यम परीक्षेसाठी असणार आहे. म्हणजे प्रथम भाषा ग्राह्य पकडल्याचे जे माध्यम तुम्ही निवडत असाल तेच प्रथम भाषा असणार आहे. मग प्रथम भाषा कोणती आणि द्वितीय भाषा कोणती हे तुम्हाला स्पष्ट करतो आहे. प्रथम भाषा कोणती असणार आहे, जे तुम्ही परीक्षेसाठी माध्यम निवडणार असाल तेच भाषा प्रथम भाषा असणार आहे. तुम्ही टाकताना सिलेक्ट करताना माध्यम तुम्हाला निवडलं जाईल. मीडियम कोणता आहे, तर तुम्ही पेपर कोणत्या भाषेत सोडवणार आहात. तुम्ही पेपर मराठीत जर सोडवणार असाल तर तुम्ही माध्यम मराठी टाकणार आहात. मग तुमचं जे माध्यम असणार आहे ते माध्यम मराठी पहिली भाषा असणार आहे. म्हणजे भाषा 1 हे माध्यम तेच असणार आहे जे तुम्ही टाकलेलं आहे. म्हणजे मी जर सिलेक्ट करताना माध्यम मराठी टाकलं तर माझी भाषा ही प्रथम मराठी असणार आहे आणि द्वितीय भाषा जी आहेत ते अनिवार्य इंग्रजीच असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे इंग्रजीमध्ये येणार, जे इंग्रजी विषय आहे आपल्याला ते इंग्रजी द्वितीय भाषा अनिवार्य आपण होऊन येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ऑप्शन 2 असणार आहे. जर तुम्ही भाषा, काही असे विद्यार्थी आहेत की जे भाषा हिंदी, म्हणजे इंग्रजी मला अवघड जातं तर मी काय करू, मी हिंदी सिलेक्ट करू का, मग हिंदी सिलेक्ट केल्यानंतर मला बरं होईल ते, म्हणजे बाकीचा पेपर जे आहे ते मग हिंदीमध्ये आलं तर ते पैकीच्या पैकी मार्क मिळेल, हे डोक्यातनं काढा. विद्यार्थी मित्रांनो, जर माध्यम हिंदी जर टाकत असाल तर तुमचं पहिली भाषा म्हणजे माध्यम हिंदी येणार आहे. मग हिंदी जर माध्यम येत असेल तर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी द्वितीय असेल, म्हणजे इंग्रजी सुद्धा तुम्हाला ऑप्शन असेल का, तर भाषा द्वितीय ही इंग्रजी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग इंग्रजी आणि हिंदी जो माध्यम टाकत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही जे लँग्वेज टाकले त्या लँग्वेजचे पेपर आणि इंग्रजी विषय आपल्याला आहेच 5 विषयापैकी, तर इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्येच असणार आहे. आणि जे परिसर अभ्यास असेल किंवा मग इतर बालमानसशास्त्र असेल तर तो विद्यार्थी मित्रांनो तो हिंदीमधून येईल. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे माध्यम निवडताना चूक करू नका. ही जर चूक तुम्ही केली तर त्याच माध्यमामध्ये तुम्हाला पेपर येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी डीएड ज्या माध्यमातून तुम्ही केलं असेल तोच माध्यम तुम्ही सिलेक्ट करा. बहुतेक विद्यार्थी मराठी माध्यमातलेच आहेत. जे कन्नड असतील त्यांनी माध्यम कन्नड टाका, उर्दू असतील त्यांनी उर्दू टाका. म्हणजे जे भाषा दिलेल्या आहेत तिथे ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट करता, ज्या वेळेला फॉर्म भरत आहात त्या फॉर्म भरत असताना माध्यम येतं. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी कोणते माध्यम येत आहे, उर्दू येत आहे, मराठी येत आहे, बंगाली येत आहे, गुजराती येत आहे, तेलुगू येत आहे, नंतर सिंधी येत आहे, कन्नड येत आहे आणि हिंदी सुद्धा येत आहे. या प्रकारचे त्या ठिकाणी माध्यम येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी जे तुम्ही सिलेक्ट करत असाल तोच तुमचं माध्यम हे पहिली भाषा असणार आहे. तुम्ही माध्यम हिंदी सिलेक्ट करत असाल तर प्रथम भाषा तुमची हिंदी येईल. तुम्ही माध्यम मराठी सिलेक्ट करत असाल तर तुमची प्रथम भाषा मराठी येईल. आणि द्वितीय भाषामध्ये 2 ऑप्शन असणार आहेत, तुम्हाला माहिती आहे, हिंदी किंवा इंग्रजी. विद्यार्थी मराठी किंवा इंग्रजी. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला डोक्यात घ्यायचं आहे आणि हेच लक्षात घेऊन तुम्हाला माध्यम सिलेक्ट करायचं आहे. कारण हे जर माध्यम तुम्ही सिलेक्ट केलं नाही आणि हे सिलेक्ट करताना जर तुम्ही चुकीचं सिलेक्ट जर केलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण होऊन तुमचं ते प्रश्न जे आहेत ते त्या माध्यमाच्या पेपरच्या व्यतिरिक्त जे काही परिसर अभ्यास, अध्यापनशास्त्र, गणित या सर्व विषयाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला सोडवताना विद्यार्थी मित्रांनो त्या लँग्वेज मध्ये येणार आहे एवढं नक्की. मग त्यावेळी तुमचा गोंधळ होईल आणि त्यावेळेला तुमची संधी गेलेली असेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की माध्यम निवडताना जो माध्यम तुमचं
असणार आहे तेच प्रथम भाषा असणार आहे. द्वितीय भाषा तुम्ही इंग्रजी किंवा तुम्ही इतर भाषा टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इंग्रजी हे कंपल्सरीच आहे. पण माध्यम हे एवढे सारे माध्यम आहेत. म्हणजे गुजराती मधूनही शाळा आहेत आपल्याकडे, सिंधी शाळाही आहेत आपल्याकडे, कन्नड भाषेतल्या शाळा आहेत, तेलुगू भाषेतल्या शाळा आहेत, उर्दू भाषेतल्या शाळा आहेत, हिंदी भाषिकही शाळा आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे शिकवण्याचे माध्यम आहेत, भाषेचे नाही. मग सेकंड भाषा ही इंग्रजीच असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि यानुसारच आपल्याला फॉर्म भरायचा आहे, अर्ज करायचा आहे विद्यार्थ्यांनो ही चूक करू नका. माध्यम सिलेक्ट करताना जे माध्यम तुम्ही टाकणार आहात तेच माध्यम तुमची प्रथम भाषा असणार आहे, द्वितीय भाषा इंग्रजी असणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आपल्या इतर जे विद्यार्थी फॉर्म भरायचे असतील का फॉर्म भरणे सुरू झालेले आहे, घाई करू नका. सर्व विचारपूस करून किंवा एखादा अनुभवी व्यक्ती असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊनच अर्ज करा. आणि अर्ज करत असताना कोणत्याही कॅफेच्या माध्यमातून फॉर्म भरत असाल तर कॅफेच्या मताने म्हणजे कॅफेतला जो भरणारा व्यक्ती असतो त्याच्या मताने फॉर्म भरू नका. तुम्ही स्वतः तिथे सोबत राहा आणि प्रत्येक डॉक्युमेंटवरची असणारी डेट ऑफ बर्थ, तुमची कास्ट, तुमची कॅटेगरी या सर्व गोष्टी बरोबर भरायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणतीही चूक करू नका, कारण एकदा झालेली चूक ते पुन्हा तुम्हाला भरून काढता येणार नाही. त्याकरिता तुम्ही ही चूक न करता, जाणीवपूर्वक चूक न करता प्रामाणिकपणे फॉर्म भरा. कोणत्याही अडचणी आल्यास आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतच असणार आहोत. आपण याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.